घाटकोपर पूर्व विधानसभेमधनं यंदा तिरंगी लढत जी आहे ती होताना पाहायला मिळते। भाजप त्याचसोबत राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि मनसे या तिन्ही पक्षाचे 3 उमेदवार सध्या निवडणुकीच्या या घाटकोपर पूर्वच्या मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळतात। आपल्यासोबत राखी जाधव आहेत, ज्या माजी नगरसेविका आहेत आणि आता सध्या राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबई अध्यक्षा, त्याचसोबत घाटकोपर पूर्व विधानसभेच्या उमेदवार आहात। आव्हानं किती वाटतात? समोर बलाढ्य असा तुमच्यासमोर आमदार आहे, ज्याच्याकडे संपूर्ण प्रॉपर्टी जवळपास त्यांनी त्यांची डिक्लेरेशनमध्ये जवळपास 2000 कोटींची दाखवलेली। माझे जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांची ओळख म्हणजे त्यांची श्रीमंती, याच्या व्यतिरिक्त त्यांची ओळख काही नाही। दुर्दैव आहे की जो व्यक्ती एक लोकप्रतिनिधी राहून गेलेला आहे त्याची ओळख त्याच्या कामावरून व्हायला पाहिजे, पण तसं न होता आज त्यांची श्रीमंतीमुळे त्यांची त्या ठिकाणी ओळख आहे, हे दुर्दैवी आहे। परंतु गेल्या 5 वर्षात ते या विभागाचे आमदार राहिलेत। त्या अगोदर ते नगरसेवक सुद्धा या संपूर्ण प्रभागात त्यांनी काम केलेलं आहे। अजूनही कोणती कामं जी आहेत ती घाटकोपर नागरिकांना त्रस्त करणारी आहेत ती त्यांनी सोडवली नाहीत अशी वाटतात आणि त्या गोष्टींवरती तुम्ही पुढे येत्या काळात काम करायला इंटरेस्टेड आहात? आपण जर पाहिलं तर गेले 10 वर्ष केंद्रात भाजपची सरकार, या राज्यामध्ये भाजपची सरकार आणि या घाटकोपरचे आमदार हे भाजपचे, नगरसेवक देखील ते होते तेही भाजपचे। म्हणजे इतकं सगळं काय असताना या घाटकोपर विभागाचा विकास होत नाही, तर हे दुर्दैवी आहे। आणि म्हणून अशा प्रकारे हे सगळे जे विषय आहेत आज विकास कामांना बगल देऊन या ठिकाणी धर्माचं राजकारण केलं जात आहे, जातीचं राजकारण या ठिकाणी केले जाते आणि मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयास केला जातोय। खरं तर प्रकाश मेहता या विधानसभा मतदारसंघातून अनेक वेळा आमदार राहिलेले आहेत, माजी मंत्रीसुद्धा राहिलेले आहेत। प्रकाश मेहता यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे का? कारण की ज्या पद्धतीने गेल्या अनेक महिन्यांपासून प्रकाश मेहता नाराज होते, अशा चर्चा चाललेल्या, वेगळा निर्णय घेणार होते। नाही, नाराज होते हे सर्व विषय कदाचित हे आपल्याला प्रथमदर्शनी दिसत असेल। कालचीच बातमी जर आपण पाहिलेत तर त्या ठिकाणी ते सर्व एकत्र आहेत आणि म्हणून मला नाही असं वाटत की ते नाराज वगैरे असे काही विषय असतील। कदाचित हे दर्शवण्याचा प्रयत्न असेल, पण निश्चितपणे भाजप पक्ष जे आहे त्यांचे हे सर्व जे माजी आमदार असतील किंवा माजी खासदार असतील किंवा उमेदवार असतील हे सर्व एकत्रितच आहेत। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या घाटकोपर पूर्व मतदारसंघामधनं सर्वाधिक लीड जो आहे तो मिहिर कोटेजा यांना मिळालेला, जे लोकसभेमध्ये भाजपचे या विभागातले उमेदवार होते। ही लीड तुम्ही तोडू शकता का? ज्या पद्धतीने आता या संपूर्ण घाटकोपर पूर्व विधानसभेचा अंदाज लावला, अनेक विकास कामं तुम्ही बोलतात झालेली नाही म्हणून। लोकसभेच्या निवडणुकीत आपण जर पाहिलं असेल तर त्या दरम्यान एक मोठ्या प्रमाणामध्ये एक नॅरेटिव्ह त्यापासून सेट करण्याचा प्रयत्न झाला। भाजप जे आहे ना, ज्या ठिकाणी ते हरत असतात त्या ठिकाणी ते धर्माचं, जातीचं राजकारण करतात। ज्या पक्षाचं टॅगलाईन वसुदेव कुटुंबकम असं आहे, त्यांचंच आज टॅगलाईन आहे बटोगे तो कटोगे। म्हणजे अशा प्रकारचं फेक नॅरेटिव्ह जे आहे हे लोकांच्या समोर ठेवून लोकांना त्या ठिकाणी भावनिक केलं जात आहे, मतांचं राजकारण करण्यासाठी हे केलं जात आहे, हे इतकंच मी म्हणेन। खरं तर उद्या अमित शहा या संपूर्ण मतदारसंघामध्ये आहेत, या मतदारसंघामध्ये सभासुद्धा घेणार आहेत। मोदी देखील आलेले होते, त्यांचा रोड शो याच संपूर्ण मतदारसंघात झालेला होता आणि मोदी आल्यानंतर इथचे उमेदवार मिहिर कोटेजा ते पराभूत झालेले होते। एक शहाला मदत करण्यासाठी दुसरे शहा येत आहेत, इतकंच मी म्हणेन। परंतु पराभूत जो केंद्रातून कोणी नेता आला, इथे मुंबईत प्रचार केला तर त्याचा उमेदवारांचा पराभव होतोय, भाजपच्या उमेदवारांचा। यंदा देखील तसंच गणित जुळेल? मला तर असं वाटतंय की त्यांच्या श्रीमंतीमुळे कदाचित हे त्यांचे मोठे नेते त्यांच्यासाठी येत असेल, कारण मुंबई शहरामध्ये इतके उमेदवार आहेत, पण याच उमेदवारांसाठी जर ते येत असेल तर कदाचित त्यांची श्रीमंती त्याच्यासाठी भाग पडत असेल। खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। या होत्या राखी जाधव, ज्या माजी नगरसेविका आहेत आणि सध्या घाटकोपर पूर्व या विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबईच्या अध्यक्ष आहेत आणि त्याचसोबत उमेदवार आहेत। माझ्या समोरच्या उमेदवाराची श्रीमंती पाहून केंद्रातील नेते त्यांच्या प्रचारासाठी येत आहेत असा टोला जो आहे तो त्यांनी लगावलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह अक्षय मंकणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.